नमस्कार. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आज राजश्री शाहू महाराजांच्या जयंती निमित्त त्यांना मनपूर्वक अभिवादन करते. तसेच सामाजिक न्याय दिनाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देते. आदरणीय दादांना आदरांजली वाहते. आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या या रासे गावातल्या आदिवासी ठाकर समाजाच्या 52 भूमिहीन कुटुंबासाठी गृहकुलांचं लोकार्पण आणि वाडा ते साकुर्डी लॉन्च सेवेच्या ऑनलाईन शुभारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजणच इथं जमलेलो आहोत. या निमित्तानं घराचे स्वप्न पूर्ण झालेल्या 52 कुटुंबियाचे आणि त्याचबरोबर वाडा ते साकुर्डी लॉन्च सेवेचा लाभ ज्यांना मिळणार आहे त्या चाकसमान परिसरातल्या सर्वच नागरिकांचं मी मनापासून अभिनंदन करते. आज या निमित्तानं उपस्थित पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री विलधवन जगदाळे, खेड तालुक्याचे आमदार श्री बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील, श्रीमती दीपालीताई मुलावळे, श्री गणेश नाना अरगडे, श्रीमती सुनीता भुट्टे पाटील, श्रीमती विनाताई मुंगसे, श्री विजयजी शिंदे, ऑनलाईन उपस्थित असलेले श्री समीर सुपे व सर्व ग्रामस्थ, श्रीमती दीप्तीताई भोगाडे, श्रीमती विद्याताई मोहिते, श्री अरुणशेठ सोमारे सरपंच, श्री किरण ठाकर उपसरपंच, श्री लक्ष्मण शिंदे, श्री शरद बुट्टे पाटील, महेंद्रजी मेदनकर, श्रीमती श्रद्धाताई मांडेकर, निखिल थोरवे, शंकर कावडे, श्रीमती गौरीताई मुरे, विलास कातोरे, सन्माननीय सर्वच हजर असलेले लोकप्रतिनिधी, पुणे जिल्हा परिषदेचे CEO श्री गजानन पाटील, चंद्रकांत वाघमारे, श्रीकांत खरात, भूषण जोशी, श्रीमती शालिनीताई कडू, विशाल शिंदे, जिल्हा परिषद पुणे व पंचायत समितीचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी, हॅबिटाईट संस्थेचे भरीव आर्थिक मदत करणारे श्रीमती शिलाताई कृपलानी, श्री गुल कृपलानी, श्री आनंद बेलिवोरा व त्यांची संपूर्ण टीम, सर्व सन्माननीय पत्रकार, मीडियाचे सर्वच प्रतिनिधी, सर्व सन्माननीय लाभार्थी व त्यांचे सर्व कुटुंबीय, तसेच सर्व सन्माननीय उपस्थित असलेले ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आनंदाचा, समाधानाचा आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इथं केवळ गृहकुलांचंच उद्घाटन झालं नाही, गृहप्रवेश झाला नाही, तर ठाकर समाजाच्या 52 कुटुंबाच्या आयुष्यातला संघर्ष, प्रतीक्षा आणि स्वप्नांच्या प्रवासाला पूर्ण विराम मिळालेला आहे. घर हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. दिवस कठीण कसाही कितीही कठीण गेला तरी संध्याकाळी आपल्या हक्काच्या घरट्यामध्ये परतण्याची प्रत्येकाला एक ओढ लागलेली असते आणि तीच माणसाला जगण्याचं बळ देत असते. आणि आज हे बळ, हे स्वप्न पुणे जिल्हा परिषदेनं तुमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. पण आपल्या समाजात असे अनेक कुटुंब आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती, पावसाळ्यात गळणारी कुडाची घरं होती, वादळी वाऱ्यात घरं टिकेल की नाही अशी परिस्थिती होती. आपण या चित्रपतीमध्ये पाहिलेलं आहे की त्यांच्या घराची अवस्था कशी होती आणि घर त्यांचं टिकेल की नाही पावसात वादळात हे त्यांना सतत चिंता होती आणि आपल्या मुलांना सुरक्षित भविष्य देता येईल की नाही याची सतत काळजी पण होती.
रासे गावातल्या 52 कुटुंबांनी वर्षानुवर्षे अशीच परिस्थितीमध्ये आपलं जीवन अनुभवलेलं होतं. विशेषतः ठाकर समाजातल्या आपल्या बांधवांनी अनेक संकटांना सामना करत करत आपला संसार आजपर्यंत उभा ठेवलेला होता. पावसाळ्यात त्यांच्या घरात पाणी शिरायचं, कुणाच्या भिंती खराब व्हायच्या, मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे यायचे, पण तरीही आशा सोडली नाही. आज त्यांच्या या संयमाला, त्यांच्या संघर्षाला यशाचं फळ मिळत आहे. मला विशेष आनंद यासाठी होत आहे की हा प्रकल्प केवळ घरकुलांचा नाही तर सन्मानाने जगण्याचा हा प्रकल्प आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या घरसंकुलामध्ये प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि आधुनिक घर मिळत आहे. आम्ही मगाशी सगळ्यांनी या सगळ्या घरांची पाहणी केली. अतिशय सुंदर घर झालेली आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक सोय आहे. सोलर, प्रत्येक घरावरती सोलर आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की अलीकडे सगळीकडेच वेगवेगळ्या संकटांमुळे वीज भार येतोय सगळीकडे, पण आता सोलरमुळे तिथे त्याचाही प्रश्न नाही. अतिशय सुंदर त्याची मांडणी केलेली आहे. प्रत्येक घरामध्ये अटॅच्ड बाथरूम आणि शौचालय आहे. ते इंडियन शौचालय आहे. मी ग्रामस्वच्छतेवर काम करत असताना सॅनिटेशनवर काम केल्यामुळे मला ग्रामीण भागातल्या सवयीविषयी अत्यंत चांगला अनुभव आणि वाईटही अनुभव आहे. त्यामुळे मी आपल्याला काही सूचना केलेल्या होत्या की आपण या अतिशय चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही इंडियन शौचालय टॉयलेट्स बांधलेले आहेत आणि जे फॅन्स आहेत त्याला रिमोट्स आहेत, पण आपण इतक्या चांगल्या सोयी देतो पण त्यांना त्याची सुद्धा सवय लावावी लागते. कारण टॉयलेटला घरात बसण्याची सुद्धा सवय करावी लागते. आणि मी त्याही सूचना आज सगळ्या ज्यांना ज्यांना घरं मिळेल त्या सगळ्यांना दिलेल्या आहेत. कारण ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण आपण जेव्हा सोयी करून देतो तेव्हा त्या सस्टेन होण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. आणि मी काही तुमच्यासाठी या घरांमध्ये त्या गोष्टी ॲड ऑन केलेल्या आहेत. कारण ही सगळी घरं वन विभागामध्ये होती किंवा ही आदिवासी लोक आहेत. त्यांना आजपर्यंत चुलीवरच स्वयंपाक करायची सवय होती. त्यांना आपण गॅस पण देऊ किंवा उपलब्ध होतील, पण त्यांना जी चुलीची सवय आहे की त्या घरामध्ये जर त्यांनी परत चुली काही दिवसानंतर जर वापरायला सुरुवात केली तर त्या घराची अवस्था तशी बिघडेल. त्याच्यामुळे त्यांनी आत्ताच त्याची सोय करावी असंही आपल्याला सूचना केल्या. त्याप्रमाणे आपण कराल आणि त्यासाठी जे काय पुढच्यासाठी गोष्टी लागतील त्याची सुद्धा आपण सोय करू असं मी आपल्याला सांगितलंय. पण जी काय घरं झालेली आहेत ती अतिशय उत्तम झालेली आहेत. पाण्याची सोय अतिशय उत्तम झालेली आहे आणि सांडपाण्यासाठी सुद्धा आपण STP प्लांट्स केलेला आहे असं सांगितलं. त्यामुळे सगळ्या घराच्या ह्या जे 52 घरं आहेत ती अतिशय सुंदर झालेली आहेत, सोयीची झालेली आहेत. त्यामुळे या 52 कुटुंबांना अतिशय चांगली घरं मिळाल्यामुळे आपल्यामुळे आणि जिल्हा परिषदेमुळे आपल्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करते आणि इथून पुढेही अशाच आपल्याकडनं सेवेची अपेक्षा करते. माझ्या दृष्टीने या प्रकल्पाचं सर्वात मोठं यश म्हणजे ते राहणाऱ्या मुलांच्या डोळ्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास. कारण आज त्यांना अभ्यासासाठी घर सुरक्षित मिळालेलं आहे. त्यांच्या पालकांना सन्मानाने जगण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांच्या कुटुंबाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सुद्धा सहभागी होण्याचा मार्ग मिळालेला आहे. या प्रकल्पामागे अनेकांच्या अथक परिश्रम आहेत. जिल्हा प्रशासन, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया, इथे सगळेच लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट हीच या यशाची खरी ताकद आहे. विशेषतः भूमिहीन कुटुंबाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने घेतलेले प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत. मला खात्री आहे की आजपासून या वसाहतीमध्ये केवळ दिवेच उजळणार नाहीत तर प्रत्येक घरात नव्या स्वप्नांचा प्रकाश झळकणार आहे. या घरांच्या अंगणात मुलांचं हास्य फुलेल, त्यांच्या शिक्षणाची गोडी वाढेल, महिलांच्या हाताला रोजगार मिळेल आणि या संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल. त्याचबरोबर आज वाडा ते साकोडी लॉन्च सेवेचाही शुभारंभ आत्ताच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झाला. भीमाशंकर चाक समान जलाशय परिसरामध्ये हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. खेड तालुक्यातील पर्यटन, उद्योग, शेती आणि जलसंपदेच्या समृद्ध वारशामुळे राज्यभर त्याची ओळख आहे. मात्र या जलाशयामुळे या भागाच्या अनेक गावांना
गावांचा संपर्क एकमेकापासून तुटलेला होता तो आज याच्यामुळे नक्कीच त्याची सोय झालेली आहे. स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची शेतीची कामं, कामगारांचा प्रवास आणि ग्रामस्थांना दैनंदिन ये-जा करण्यासाठीची वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होत होते. या पार्श्वभूमीवर वाडा ते साकोडी ही लॉन्च सेवा पुन्हा सुरू होत असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे. यापूर्वी ही सेवा सुरू होती, मात्र लॉन्च नादुरुस्त झाल्यामुळे ही सेवा बंद झाली होती. आता नव्या स्वरूपात अधिक सक्षम पद्धतीने ही सेवा पुन्हा नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होताना मला मनापासून समाधान होत आहे. आज आपण ऑनलाईन पद्धतीने लॉन्च सेवेचा शुभारंभ केला आहे. ही केवळ वाहतूक सेवा नाही, तर ग्रामीण भागातील संपर्क सुविधा आणि विकासाला चालना देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि कामगारांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध होईल. तसेच या परिसरातल्या पर्यटनाला नवी गती नक्कीच मिळणार आहे आणि त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद संपर्क साधणे शक्य होणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चांगली बळकटी मिळणार आहे. शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नामधून साकार झालेला हा उपक्रम खेड तालुक्याच्या पश्चिम भागातल्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल असा मला विश्वास वाटतो. शासनाची भूमिका केवळ योजना राबवण्यापुरती मर्यादित नाही, तर समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचे फळे पोहोचवण्यासाठी आहे. आदिवासी समाज, वंचित समाज आणि भूमिहीन कुटुंबाच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी महायुती सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे आणि पुढेही राहील हा विश्वास मी आज व्यक्त करते. हा गृहसंकुल प्रकल्प साकारण्यासाठी विशेष मेहनत घेणारे पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येकाचं मी मनापासून अभिनंदन करते. आपल्या भाषणामध्ये शालिनीताई कृपलानी यांनी मांडलेल्या सूचनांचा नव्हे तर हॅबिटॅटने केलेल्या लोकोपयोगी कार्याची सुद्धा मी स्वतः नोंद घेतलेली असून शासन स्तरावर सुद्धा त्यांनी आदिवासी बांधवांसाठी केलेल्या कामाची आम्ही खरोखरच विशेष नोंद घेऊ. तसेच इतर ठिकाणच्या प्रकल्पासाठी सुद्धा आपले आवर्जून सहकार्य घेऊ आणि जे काही आपण सांगितलेलं आहे त्याची नक्कीच दखल घेऊ. तसेच माजी आमदार श्री दिलीपांना मोहिते पाटील यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये आदिवासी बांधवांसाठी घरकुलाच्या मागे शेड, चूल, कपडे वाळत घालण्यासाठी सुविधा इत्यादी बाबींसाठी DPC मधून निश्चितपणे काही निधीची तरतूद करण्याची सूचना केलेली आहे. त्याचाही मी नक्कीच सकारात्मक विचार करेन असं मी आपल्याला आता सांगते. तसेच आमदार श्री बाळाजी सेठ काळे यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या सूचना मांडलेल्या आहेत. आम्ही शासन म्हणून त्यांनी मांडलेल्या सूचना आणि समस्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत मांडून PMRDA चा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच आपल्या जिल्हाध्यक्षांनी सुद्धा सेमच सूचना मांडल्या होत्या. त्यांनी सुद्धा विविध विषयांवर त्याच्या सूचना आणि काही त्यांच्या गोष्टी होत्या त्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समोर एखादी मीटिंग बोलवून त्या सोडवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन असं आपल्याला सांगू इच्छिते. आपण आज या आनंदाच्या क्षणी मी परत एकदा सर्व लाभार्थी कुटुंबांचं मनापासून अभिनंदन करते. आपल्या नव्या घरात सुख, समृद्धी, आरोग्याने आनंद नांदो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आपण अतिशय उत्तम कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी संयोजकाचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.